आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. मी आयुष्यात 14 वर्षांचा वनवास संपवून भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य खासदार अशोक चव्हाणांनी केलं, तर मला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आम्ही शिवसेनेसोबत असून येणारी निवडणूक दणक्यात जिंकू असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी पक्ष ऍक्शन मोडवरती आलाय. आगामी पालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान महायुती म्हणून लढणार की स्वबळावरती लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला दीपक केसरकर आणि निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडलं. अभियांत्रिकी दिनानिमित्तानं सीओईपी अभिमान पुरस्कार सोहळा पार पडला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी भिवंडीहून उरणच्या जासईपर्यंत भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीचं नेतृत्व खासदार बाळामामा म्हात्रेंनी केलं. बीडमध्ये गुंड शेख नावीद शेखच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. एमपीडीएच्या कारवाईनंतर कोर्टातून जामीन मिळताच जल्लोष करण्यात आला. दरम्यान मनाई आदेशांचं उल्लंघन झालंय. वकील गुणरत्न सदावर्तेंची मुलगी झेन सदावर्ते बॅरिस्टर डिग्री घेण्यासाठी लंडनला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला छगन भुजबळांनी हजेरी लावली. भूकंपाच्या धक्क्यानं आसाम पुन्हा हादरलाय. आसामच्या गुवाहाटीत 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे राजधानी गुवाहाटीमधील इमारती हादरल्या. दलबारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवलेत. घरांचं मोठं नुकसान झालंय. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी विश्वास पाटलांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी सचिन खरात यांनी केली. नियुक्ती रद्द न केल्यास साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा खरातांनी दिला. लक्ष्मण हाकेंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंवर करण्यात आलाय. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये मिक्सर ट्रक आणि कारच्या झालेल्या अपघातानंतर ट्रक चालकाच्या अपहरणाचं प्रकरण समोर आलं. तुर्भे एमआयडीसीतील रहिवासी प्रल्हाद कुमारच्या मिक्सर ट्रकनं कारला धडक दिली. या अपघातानंतर कारमधील दोघांनी ट्रक चालकाचं अपहरण केलं. दरम्यान वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरातनं या चालकाची सुटका करण्यात आली. पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक कारनामा समोर आलाय. नवी मुंबईत दोघांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान खेडकरच्या आईनं पोलिसांशी हुज्जत घातली. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तक्रारदार शेतकऱ्याची वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करून देण्यासाठी हेमंत पाटील यांनी 2 लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी हेमंत पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे. जळगावच्या बिलवाडी गावात 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. जुन्या वादातनं गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये हाणामारी झाली असून यामध्ये एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झालाय, तर दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले. रेल्वेमध्ये एका माथे फिरून रेल्वेत धुमाकूळ घातला. यावेळी महिलांना हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क केल्यानंतरही मदत मिळाली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुंबईच्या गोराईतील नालंदा विधी महाविद्यालयामध्ये जनसुरक्षा कायदा विपर्यास आणि वास्तव या विषयावरती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रदीप गावडे यांनी जनसुरक्षा कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. बीडच्या माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 31,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव शहरासोबतच ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचा फटका रविवारी मनमाडच्या आठवडी बाजाराला बसला. पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. हिंगोलीच्या इसापूर रमणा गावात ओढ्याच्या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली. यावेळी एका तरुणानं जीवाची बाजी लावून शेतकऱ्याला वाचवलं. शेतकऱ्याला वाचवण्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. एक मोठी बातमी आहे. मुंबई लोकलमध्ये एका माथे फिरून महिला डब्यातील प्रवाशांना अश्लील हावभाव आणि शिवीगाळ करून धुडगूस घातल्याची घटना समोर आली. विरार ते दादर लोकल ट्रेनमधील या घटनेचा व्हिडिओ महिला प्रवाशांनी आपल्या
मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून या घटनेमुळे लोकलमधनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या माथेफिरूनं महिला डब्याच्या पत्र्यावरती लाथाबुक्क्यांनी मारून महिलांची अश्लील वर्तन करत शिवीगाळ केली. त्याचबरोबर हा माथेफिरू महिला डब्यामध्ये येण्याचा प्रयत्न देखील करत होता. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. या घटनेमुळे लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. हा विकृत आरोपी त्याच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार आणि त्याच्यावरती कठोर कारवाई होणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. वरळी शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे, कारण प्रभादेवी पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून द्विस्तरीय पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. द्विस्तरीय पुलाचं काम 14 महिन्यात पूर्ण करून उन्नत रस्ता डिसेंबर 2026 मध्ये वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. राज्य सरकारनं राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे 63 लाख शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारी सवलतींवरती पाणी सोडलंय. तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 76 लाख बोगस शेतकरी पीक विमा योजनेतनं हद्दपार झालेत. राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेच्या 9 फेऱ्यांनंतर तब्बल 13,33,893 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. मात्र त्यानंतरही त्यांनी राज्यातील जवळपास 8,35,764 इतक्या जागा रिक्त राहिल्या. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं. रविवारी पश्चिम राजस्थानच्या काही भागातनं मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवली जाते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या संदर्भात मंत्री, आमदार आणि खासदार यांची तातडीची बैठक मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, कोणत्याही परिस्थितीत मुंबई आणि ठाणे महापालिकेवरती भगवा फडकवा असे आदेश शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कातील नवीन कबुतरखान्याचं उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं. लोकांना त्रास होऊ नये आणि कबुतरांना खाद्य मिळावं असा मध्यम मार्ग काढून प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबुतरखाने सुरू करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगानं आई तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला सुरुवात झाली. मानाच्या आरत्या ओवाळून देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी सेवेकरी आणि कर्मचारी यांनी आई राजा उदो उदोचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली. गडचिरोलीच्या नागेपल्लीमध्ये अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवरती स्मशानभूमीत अतिक्रमण केलेले नागरिक धावून आले. 2 गटात तुफान राडा झाला आणि एकमेकांवरती लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी लातूरमध्ये भाजपच्या संवाद मेळाव्यात मोठं विधान केलं. काँग्रेसमधील 14 वर्षांचा वनवास संपला. 2010 मध्ये मी राजकारणाच्या यशशिखरावरती असताना माझ्यावरती निष्कारण आरोप करण्यात आले. त्या आरोपांमुळे मला राजकीय आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला असं चव्हाण म्हणाले. काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. परिणामी शेतशिवारात पाणी साचून गावांनाही धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर नदी आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यात नाफेड मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री करत असल्यामुळे कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात असून नाफेडकडनं सध्या राज्यात कांद्याची विक्री सुरू नसल्याचं स्पष्टीकरण नाफेडतर्फे देण्यात आलंय. यवतमाळमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यासाठी 42 गावांमध्ये ठराव मंजूर करण्यात आलाय. बीडच्या गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक गावात एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वर्ध्याच्या भारसवाडामध्ये स्मशानभूमीवरती छत नसल्यामुळे अंत्यविधीला ताडपत्रीचा आधार घेण्याची वेळ आली. तातडीनं स्मशानभूमीवरची छत तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ओंकार हत्ती अखेर आज गोव्याच्या दिशेनं रवाना झालाय. या हत्तीनं महाराष्ट्रासोबतच गोवा वनविभागाची अक्षरशः झोप उडवली आहे. नेतर्डे गावात कालपासनं काही काळ ठाण मांडून राहिल्यानंतर हत्तीनं गोव्यामध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील गिरडा गावच्या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. मागील काही दिवसांपूर्वीही बिबट्या दिसलेला होता. यावेळी नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार दिली. मात्र वनविभागानं दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उद्या बंजारा समाजानं मोर्चा काढण्याचं ठरवलंय. या मोर्चात 50,000 नागरिक सहभागी होणार आहेत. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहापुरातून मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाचे नागरिक मुंबईसाठी रवाना झालेत. बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतनं आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली आहे. बंजारा समाजाकडनं शहापूरपासून वाशिंदपर्यंत मोर्चा काढण्यात आला. नोकर भरतीसोबतच आदिवासींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला. सोलापुरात नाल्याच्या प्रवाहात काल रात्री सतीश शिंदे हा रिक्षाचालक वाहून गेला, मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे मृतदेह शोधण्यास अडथळे निर्माण होत आहेत. विजेचा धक्का लागून परभणी जिल्ह्यातील पालम इथल्या तिघांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत. जखमींवर नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथे उपचार सुरू आहेत. जळगावच्या भडगावमध्ये नवी मिलन हॉटेलमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटात 10 ते 15 जण जखमी झालेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान गॅस सिलेंडर किंवा फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. नांदगाव मालेगाव मार्गावरती भरधाव मिनी बसचा अपघात झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोला शहरात ईद निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. राज्याला आज मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. कोकणात 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय. मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च अंतिम टप्प्यापर्यंत तब्बल 14,799 कोटी रुपयांवरती पोहोचलाय. सुरुवातीला यासाठी 12,721 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. बांधकामातील बदल, अतिरिक्त कामं आणि करांच्या भारामुळे खर्चात सुमारे 2,058 कोटींनी वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय. महाराष्ट्रात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत एका वर्षात तब्बल तिपटीनं वाढ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरली आहे. पर्यटकांचं आकर्षण आणि माथेरानची खऱ्या अर्थानं जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन यावर्षी 15 ऑक्टोबरचा मुहूर्त साधणार का, की यंदाही काही कारणांनी मुहूर्त टळणार, या चर्चेला सध्या उधाण आलंय. मागील काही वर्षांमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यात दिरंगाई होते, त्यामुळे यावर्षी तरी मिनी ट्रेन वेळेवरती सुरू होईल का अशी शंका स्थानिकांकडून उपस्थित केली जाते. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 15 सप्टेंबरपासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे यूपीआयद्वारे मोठे व्यवहार करणं आणखी सोपं झालंय.